श्री स्वामी समर्थ. तर स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुमचा सुखमय, आनंदमय, शांतिमय आणि स्वामीमय जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची अशी काही सकाळची माझी धावपळीची कामं चालू होती. तर इथे मग माझं सकाळचं भाजी चपाती वगैरे झालेली, भांडी वगैरे पण मी घासून घेतलेली आणि ओटा वगैरे क्लीन करून घेतला, व्यवस्थित सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतर झाडू पोछा करायचा होता ते पण करायला घेतलं. कारण की आज गुरुवार आहे आणि गुरुवारची पूजा वगैरे विशेष असते. त्यामुळे लवकरच सगळं कामं करून घेतली. तर झाडू झालं तसं लगेचच पोछा मारून घेतलं कारण की देवपूजा करायच्या आधीच जर ही कामं झाली ना तर चांगलं वाटतं. तर झाडू पोछा झाल्याच्या नंतर आहे ना दारामध्ये आज रांगोळी काढायची होती. आज गुरुवार होता. गुरुवार म्हणजे स्वामींचा वार आणि त्या दिवशी खरंच किती सेवा करायच्या, किती काय करायचं असं वाटतं. तर इथे मी रांगोळी काढायला घेतली आणि दोन्ही साईडला असं मस्त स्वस्तिक काढले आणि मध्येच अशी छोटीशी अशी रांगोळी काढली. जास्त काही काढलं नाही कारण की नंतर थोड्या वेळाने पाणी येतं आणि पाणी आलं का मग सगळं दरवाजामध्ये उडतो. त्यामुळे जास्त काही रांगोळी काढत नाही. बाहेर तर काढत नाही, आतमध्ये तरी काढते. कारण आतमध्ये उंबरठ्यावरती तर माझी असते रांगोळी. आणि असं म्हणतात की उंबरठ्यावरती रांगोळी काढल्याने चांगलं असतं, देवी देवतांचा आशीर्वाद असतो आणि देवी देवतांचा निवास सुद्धा असतो. तर त्यामुळे उंबरठ्यामध्ये रांगोळी काढायची, छोटी का असेना पण थोडी तरी काढायची, चांगलं असतं. आणि त्याच्यानंतर उंबरठ्यावरती पांढरी रांगोळी केव्हाच ठेवायची नाही. त्याच्यावरती थोडं तरी कलर वगैरे टाकायचं नाही, हळदी कुंकू तरी टाकायचं कारण की पांढरी रांगोळी केव्हाच ठेवायची नाही. तर नंतर आले इथे किचनच्या ओट्याजवळ कारण की तिथे मी गुरुवारचं, शुक्रवारचं, मंगळवारचं असं स्वस्तिक काढते. स्वस्तिक काढल्याने मला तर चांगलं वाटतं. स्वयंपाकघरामध्ये आपला स्वस्तिक हा काढायचा. मी तर काढते कारण मला चांगलं वाटतं. तर किचनमध्ये स्वस्तिक काढल्यामुळे आहे ना सकारात्मक ऊर्जा, अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आणि घरामध्ये बरकत येते. तर त्यामुळे आहे ना स्वस्तिक हा काढायचा कारण की मी तर काढते, मला चांगलं वाटतं. तर त्याच्यानंतर इथे माझी सगळी कामं झाली आणि नंतर मग देवपूजा करायला घेतली. कारण की आधी देवपूजा जर केली ना नंतर मग डोक्यामध्ये हेच राहतं की एवढी कामं आहेत, हे करायचंय, ते करायचंय, कधी करणार? परत शाळेमध्ये पण आणायला जायचंय, तर कधी कसं व्हायचं? त्यामुळं आधी सगळी कामं करून घेतली. झाडू, पोछा, भांडी वगैरे सगळी कामं करून घेतली आणि त्याच्यानंतर शांतपणे पूजेला लागली. तर टायटलमध्ये मी लिहिलेलं की माझी खूप मोठी इच्छा पूर्ण झाली. तर मला तेच सांगायचं आहे कारण की स्वामीच ब्रह्मांड नायक, स्वामीच माझे माई-बाबा हेच म्हटलं जातं. तर मी तर हेच म्हणते की स्वामीच माझे सर्वस्व आहे. कारण की स्वामींजवळ जे काही मला बोलायचं असतं ते मी स्वामींजवळ बोलत असते. वाईट असतं तेही स्वामींजवळ बोलते, चांगलं असतं तेही सुद्धा स्वामींजवळ बोलत असते आणि जे काही मला पाहिजे असतं ना ते सुद्धा मी स्वामींजवळच बोलत असते. कारण की तेच आहे जे मी त्यांच्याकडे बोलू शकते, मोकळेपणाने बोलू शकते त्यांच्याकडे. तर मी त्यांच्याकडेच बोलत असते. काही मला जे पाहिजे, नको आहे ते सगळं मी त्यांच्याकडे बोलत असते. आणि आपण जे बोलतो ना ते खरंच स्वामी ऐकतात आणि आपल्या आजूबाजूलाच असतात ते. आणि खरोखरच आपला स्वामींवरती विश्वास असायला पाहिजे तरच ती गोष्ट होते. नाहीतर आपण बोलतो एक आणि करतो एक, तर असं नको असायला. म्हणजे आपण बोलतो ना तर श्रद्धा ठेवावी त्याच्यावरती तरच करावं, नाहीतर करू नये मी तर म्हणेन. कारण विश्वास असायला पाहिजे. स्वामींवरती पण विश्वास ठेवायला पाहिजे. नाहीतर काही गोष्टी झाल्या नाही तर लगेच मग स्वामींना दोष देणार, ते काही चांगलं नाही. तर त्यामुळे विश्वास ठेवायचा. कुठलीही गोष्ट जर आपल्या मनासारखी झाली नाही तर ते आपल्यासाठी योग्य नसते आणि कुठलीही गोष्ट आपल्या मनासारखी जर झाली नाही ना तर खरंच कोणाला दोष देऊ नये. स्वामींशी आपण बोलतोय ना तर स्वामींना सुद्धा आपण दोष देऊ नये असं मला वाटतं. तर मी असंच एकदा स्वामींजवळ बोलत होती आणि मी नेहमीच बोलत असते. काही पण सांगत असते. कुठली पण छोटी मोठी जी काय बोलायचं असतं ते बोलत असते. कारण स्वामींशिवाय काहीच नाहीये.
तर मी असंच एकदा बोलली, "स्वामी मला भाड्याच्या घरामध्ये नाही राहायचंय, आपल्या स्वतःच्या घरामध्ये राहायचंय. तर तुम्ही पण सुद्धा माझ्यासोबत भाड्याच्या घरामध्ये राहताय." तर असं मी बोलत होती. तर मला आता नाही कंटाळा आलाय, मला स्वतःच्या घरामध्ये राहायला जायचंय. तर स्वामींनी आहे ना, साक्षात्कार म्हणजे स्वामींच्या डोक्यावरून जर फूल पडल्यानंतर मी समजून जाते, की स्वामींचा काय इशारा आहे ते. स्वामी खरोखरच आपलं ऐकतात. तर असंच आम्ही एकदा अक्कलकोटला जात होतो. तर अक्कलकोटला सुद्धा जाणं आपलं स्वतःहून आपण कधीच जात नसतो. जेव्हा स्वामींचं बोलावणं येतं तेव्हाच आपण जातो. तर त्यावेळेस गेलेलो. तर ही जी समोर पाटी दिसते ती मी दरवाजासाठी लावायला आणलेली. तर मी अक्कलकोटवरून घेत होती तर मला माझे मिस्टर बोलतायत, की "काय करायची ही पाटी दरवाजाला लावायची तर आपला कुठे स्वतःचं घर आहे, की तू ही पाटी घेतेस." तर मी म्हटली, "नाही मला ही पाटी पाहिजेच आपलं घर होणार आहे." मी असं त्यांना स्वतःहून बोलायला लागले, की "हां, होणार आहे आपलं घर." तर ते बोलते, "तू काय बोलतेस? घर घेण्याची एवढी हे आहे नाही घर घेणं. कारण की घर घेणं म्हणजे काही साधी-सोपी गोष्ट नाहीये. तर त्यामुळे काही घर काय होऊ शकत नाही." तर तरी पण मी सुद्धा त्यांना बोलले, की "मला पाहिजे कारण की मला हवी आहे ती पाटी. मला घेऊन द्या." तर मला बोलले, की "ठीक आहे, तू जे काय करतेस ना कर, तुला हवी असेल ते घे." तर मी ती पाटी घेतली आणि दरवाजासाठी आणलेली आणि मी त्यांना सारखी बोलत होती, की "नाही, आपलं घर होणार आहे, होणार आहे." तर घर होणार आहे हे माहीतच नव्हतं आणि माझ्या मनातून नुसतं येत होतं, की घर होणार आहे म्हणून, घर होणार आहे म्हणून. पण माझे मिस्टर तर नाहीच बोलत होते, की घर कुठे होणार आहे. इकडे मला ज्या आपण एरियामध्ये राहतो, त्या एरियामध्ये आपण घर घेऊ शकत नाही. कारण की रेंटच असं वाढलेलं आहे त्या साइडचं, तर कुठे घेणार? आपण घेतलं घेतलं तर दुसऱ्या लांब साइडला घेणार आणि तिकडे जर रेंट वगैरे कमी असेल, तर त्या साइडला घेणार. तर मी म्हटले, "नाही, मला ह्याच एरियामध्ये घ्यायचं इकडेच घ्यायचं इकडेच राहायचंय. त्यामुळे मला इकडेच घर पाहिजे." मी असं म्हणायची त्यांना. तर ते बोलायचे आणि सोडून द्यायचे. पण मी त्यांना बोलायची, की घर आपलं होणार आहे म्हणून तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणि ₹1 बॅलन्स नव्हता, काहीच नव्हतं. हातामध्ये पैसा नव्हता. तरीसुद्धा माझं घर झालेलं आहे. ते पण स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या आशीर्वादाने. आणि त्याच्यामध्ये माझ्या दीराची सुद्धा खूप मोठी साथ होती. कारण की त्यांच्यामुळे सुद्धा झालेली आहे. तर हीच ती पाटी जी मी दरवाजासाठी आणली होती, दरवाजावरती लावायला, ती माझ्या मिस्टरांनी इथे चिपकवली आणि ती इथे एवढी शोभून दिसते, की असं म्हणजे मंदिराला एकदा वेगळंच असं रूप येऊन गेलंय. तर खूप छान वाटतं, की आपलं स्वतःच्या घरामध्ये आपण राहतो. आपण जे बोलतो ना स्वामींजवळ ते व्यवस्थित बोलायचं आणि स्वामींवरती विश्वास असायला पाहिजे. नाहीतर काय आपण बोलतोय एक आणि करतोय एक असं नको असायला. स्वामींवर विश्वास ठेवा. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. तर त्याचबरोबर मी सेवा सुद्धा करत होती. तर स्वामींची त्यामुळे सुद्धा हे घर झालेलं आहे. तर हेच ते स्वामींचं घर आहे, जे स्वामींच्या घरामध्ये मी राहते. तर अ, माझ्या आईंचा सुद्धा आशीर्वाद, खूप सारा आशीर्वाद आहे. माझ्या दीराचा पण सपोर्ट होता ना, आम्हा दोघांचे कष्ट ह्यामुळेच घर झालेलं आहे. तर हेच तर छोटं का असेना, पण आपलं स्वतःचं हक्काचं घर झालेलं आहे. तर त्यामुळे स्वामींचे खूप खूप धन्यवाद म्हणेन. जर आपल्याला कुठलीही गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही किंवा मिळाली नाही, तर कधीच वाईट वाटून घेऊ नका. कारण की जे आपल्याला पाहिजे ना, ते जी योग्य वेळ येते त्यावेळेसच होतं, त्याच्या आधी होत नाही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.